गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये मध्यरात्री चक्क 3 अस्वल शिरल्याची घटना। तब्बल तासाभरानंतर अस्वलांना जंगलात हुसकावण्यात यश। वस्तीत अस्वल आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण। परभणी शहरालगत असलेल्या वांगी ते सटवाई रस्त्याचं काम अखेर सुरू। अनेक वर्षांपासून रस्त्याचं काम करण्याची स्थानिकांची होती मागणी। मावळ तालुक्यातल्या निगडे गावात श्री कालभैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीची मुदत 6 फेब्रुवारीपर्यंत, मात्र 2 ऑगस्टपर्यंत नोंदणीकृत 32,849 शेतकऱ्यांपैकी केवळ 10,211 शेतकऱ्यांच्याच सोयाबीनची मोजणी पूर्ण। 22,638 शेतकऱ्यांची मोजणी प्रलंबित। पैनगंगा नदी पाण्याअभावी कोरडी, परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना पाणी टंचाईची झळ, तर इसापूर धरणाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं नदीपात्रात उपोषण। भारत पशुधन अभियानाला बारामतीतून चांगला प्रतिसाद। तालुक्यातील सर्वाधिक 105 लाभार्थ्यांनी भरले फॉर्म। पंचायत समिती पशुधन संवर्धन विभागाचे डॉक्टर पोळ यांची माहिती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर डेपोला दिल्या नवीन 10 बस। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते बसेसचं पूजन संपन्न। पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर सरदार हिरोजी इंदलकर प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता मोहीम। तानाजी मालुसरे यांच्या पुण्यदिनानिमित्त राबवली स्वच्छता मोहीम। जवळपास 50 पोती कचरा केला गोळा।